उपकार तुझे आहे समर्था, उपकार तुझे अंबावरी आहे समर्था, हा देव तुझा चरणी राहू सर्वदा, हा देव तुझा चरणी राहू सर्वदा. उपकार तुझ्या अंबावरी आहे समर्था, हा देव तुझ्या आचरणी राहू सर्वथा. ही मागणी सद्गुरूला करत आहे, ही मागणी त्या परम तत्वाला करत आहे. आणि त्या माऊलीनं मला माझी ओळख दिली, मला स्वस्वरूपाकडे नेलं, माझा आत्मा स्वरूप काय मला अनुभवात आणून दिलं, तिचे अनंत उपकार माझ्यावर आहे. म्हणून त्या माऊलीचा आजचा भाग्यवंत दिवस म्हणायला हरकत नाही की त्या माऊलीचा जन्मोत्सव त्या निमित्त हा सत्संग आहे. जन्मोत्सवाचे प्रित्यर्थ सत्संग आहे. माऊलीचा जन्म 1918 साली झाला. कोण्या साली? 1918 साली माऊलीचा जन्मदिवस लक्षात आला. तर 18 आणि 82 किती झाले? 2000 सालापर्यंत 82. आता किती झाले वर? 25. 82 25 किती झाले? 82 25 किती झाले? 107. म्हणजे माऊलीचा वाढदिवस 107 वर्ष झाले. वाढदिवस म्हणजे वाढतच जाणार असते. आणि 1918 पासून आज 2025 मध्ये या मार्च महिन्यामध्ये महाराजांचा जन्म झाला. कोण्या महिन्यात? मार्च महिन्यात माऊलीचा जन्म झाला. आणि जन्म झाला 1918 मध्ये. 1989 मध्ये माऊलीने देह ठेवला. देह तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा. माऊलीने देह ठेवून दिला. कोण्या दिवशी? 1989 साली. है की नाही? लक्षात घ्या. 1918 आणि 1989 याचे आकडे मोड सारखी. इकडे आड इकडे गेला, इकडे एक आला, इकडे गेला. तर त्याच्यातच जन्म तारखेतच त्याचा शेवटचा दिवस सुद्धा त्याच तारखेत आलेला आहे. हे तुम्हाला लक्षात येईल. म्हणून माऊलीनं देह सोडला ती तारीख 1989. आणि जन्म आकारात आले, प्रकट झाले हे निमगव्हाण गावी. कुठं? अमरावती जिल्हा अमरपुरी ज्याला म्हणतो आपण. अमरपुरी म्हणजे इंद्राची राजधानी. अमरावती म्हणजे कोणाची राजधानी आहे? जुनं नाव जे अमरपुरी बनलेलं आहे त्याला अमरावती नाव आहे. आणि अमरावती मध्ये चांगले चांगले संत उदयाला आले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज अमरावती, आपले राष्ट्रसंत अमरावती मध्ये आले. आणि यात अनंत संत सद्गुरू या जिल्ह्यामध्ये आपल्या अमरावती आणि या पूर्ण विदर्भामध्ये प्रगटलेले आहे. हे संत म्हणजे कोण आहे? परमात्म्याचे प्रतिनिधी आहे. कोण आहे? प्रतिनिधी. आणि सद्गुरू कोण आहे? या परमात्म्याचं प्रतिनिधीच आहे. संत कोण आहे? प्रतिनिधीच आहे. म्हणून सद्गुरूनच माझ्यावर कृपा झाली सद्गुरूची. तर मला माझं जे ध्येय आहे ते साध्य करता येईल. मला जे यश आलं पाहिजे, ते मला जे अनुभव आला पाहिजे, त्यासाठी सद्गुरूशी अनन्य भावानं चरण जर गेलो, काळ्या बागचे मनी अनासक्त अंतःकरणातून निस्वार्थ प्रेम जर ठेवलं, तर निश्चित भक्ती केली तर ती शक्ती तदाकार आहे. पण आपली भक्ती निश्चित आणि निस्वार्थ नाही. आपली भक्ती सकाम आहे. आपली भक्ती निष्काम अजूनही झाली नाही. आणि त्याला प्रिय आहे निष्काम भक्ती, निस्वार्थ भक्ती आणि निश्चित प्रेम त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे. आणि अशा स्वरूपामध्ये ज्या माऊलीने निश्चित प्रेम दिलं, किती गाऊ भगवंता तुमचे मी गुण, किती गाऊ भगवंता तुमचे मी गुण, नारायणा हे अजन्म हेऊन, नारायणा हे अजन्म हेऊन, किती गाऊ
तुमचे मी गुणा किती गाऊ भगवंता तुमचे मी गुणा विठ्ठलायना एकाचे अजन्मय ऋणा विठ्ठलायना एकाचे अजन्मय ऋणा विठ्ठलायना एकाचे अजन्मय ऋणा भागवली तू भक्ताची हो भागवली तू भक्ताची भूक तहान भगवली तू भक्ताची भूक तहान होऊनी लहान केले कार्य तू महान कार्य तू महान तुझे चरणी झाले माझे तुझे चरणी झाले माझे तुझे चरणी झाले माझे तन मन लीन नायना हे कधी अजन्मय ऋण विठ्ठलायना ही कधी अजन्मय ऋण किती गाऊ भगवंता तुमचे मी गुणा किती गाऊ भगवंता तुमचे मी गुणा विठ्ठलायना एकाचे अजन्मय